अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील एका अल्पवयीन शाकाहारी मुलीच्या शोषण प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे। मुलीचा पाठलाग करणं, तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिची बदनामी करणं आणि तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका तरुणाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी या घटनेला लव जिहादशी जोडलं असून आरोपी तरुणावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। अमरावतीच्या वरुड पोलीस ठाण्याअंतर्गत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचे फोटो सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर टाकून तिची बदनामी केली गेली आणि इच्छेविरुद्ध तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले असा खळबळजनक आरोप भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे। दरम्यान वरुड पोलिसांनी तानिश तवकल शहा या आरोपी तरुणाला अटक करत गुन्हे दाखल केले। तर ग्रामीण भागातील शाळेसमोर अनेक मुस्लिम तरुण उभे राहतात आणि हिंदू मुलींना फसवतात। मोठ्या प्रमाणात अशा घटना वरुड तालुक्यात घडत आहे। लव जिहादच्या घटना समोर येत आहे, त्यामुळे हिंदू पालकांनी यावर लक्ष द्यायला हवं आणि मुस्लिम समाजाच्या पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवून तो काय करतो यावर त्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली। मुलींचं शोषण जे सुरू आहे, काय सांगाल? वरुडमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीला एक दानिश नावाचा युवकांनी फसवलं आणि त्याच्या DPवर त्या मुलीच्या फोटोसोबत DPवर आणि फेसबुकवर इंस्टाग्रामवर त्या मुलीसोबतचे फोटो टाकले आणि एवढंच नाही तर त्या सर्कलमध्ये ते पसरवलं। जेव्हा माहिती मिळाली तेव्हा अमरावतीचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना मी ती माहिती दिली। ताबडतोब त्यांनी त्यावर ॲक्शन घेतली आणि पोस्कोचा गुन्हासुद्धा दाखल झाला आणि त्या मुलाला आता कळलेलं आहे की अटकसुद्धा झाली। परंतु नुसता एकटा तोच नाही आहे, काही चॅट्स पण त्यामध्ये माझ्याकडे आले, तेही मी जे SP महोदयांना पाठवले आहे। आणि एक अरशद काझी नावाच्या मुलानीसुद्धा की आमच्यासाठी अजून एक मुलगी पाठवून दे अशा प्रकारचा सुद्धा मेसेज त्याला केला।